पहिली प्रतिक्रिया काय आहे? पुन्हा एकदा पक्षाने विश्वास दर्शवलेला आहे, संधी दिलेली आहे। परत आमचे शिवसेनेचे पक्ष मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी परत मला मंत्रिपदाची संधी दिलेली आहे। या संधीमुळे परत मला चांगलं काम करता येईल आणि खरं तर सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून या सरकारचं सुद्धा काम राहणार आहे आणि त्याच्यामध्ये एक चांगलं काम मला करता येईल। दीपक केसरकर असतील, तानाजी सावंत असतील, अच्छा ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते यावेळी कट झालेले आहेत, तुमच्यावर विश्वास दर्शवलेला आहे, तुम्हाला वाटतं जबाबदारी वाढली, आता जास्त काम करावं लागेल? नक्कीच जबाबदारी वाढलेली आहे। चौथ्यांदा मला मंत्रिपदाची संधी या ठिकाणी मिळालेली आहे, त्यामुळे खरं तर कामातूनच या ठिकाणी या संधीचा खऱ्या अर्थानं मी कशा पद्धतीने फायदा घेतला हे दिसणार आहे आणि नक्कीच मी चांगलं काम करेन, प्रामाणिक प्रयत्न करेन। शेवटचा प्रश्न घेतो, बंजारा समाजासाठी कुठला निर्णय पहिला घेण्याची सरकारने तुमची अपेक्षा असेल, मागणी असेल? कारण पुन्हा एकदा तुम्हाला प्रतिनिधित्व मिळालेलं आहे, 39 मंत्र्यांनी आज तब्बल शपथ घेतलेली आहे। कैबिनेट मंत्री के नाते आज शपथ लिया है। इस बात और इस घटना हमारे लिए बहुत ही खुशी की बात है। आज हमें गर्व है कि हमारा बेटा हमारे सामने कैबिनेट मंत्री करके उन्होंने शपथ ग्रहण किया है। अब मैं इसलिए हमारे सिंधुदुर्ग वासी जनता का आभार मानता हूँ। नमस्ते। चलो बंजारा समाजासाठी वनारटी बार्टीच्या धर्तीवर वनारटीची स्थापना झाली, त्यानंतर साहित्य अकादमी बंजारा समाजाची निर्माण झाली, असे अनेक निर्णय घेतले आणि यासोबतच पोहरादेवी हे संत सेवालाल महाराजांची जी पावनभूमी आहे या ठिकाणी सुद्धा जवळपास 725 कोटी रुपये देऊन वेगवेगळ्या विकास कामाच्या माध्यमातून त्याचा सुद्धा विकास करण्याचा या ठिकाणी प्रयत्न सरकारच्या वतीने झाला आहे आणि त्यामुळे माझी जबाबदारी या ठिकाणी नक्कीच मला या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून विश्वासाने मी काम करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।